नमस्ते, मी एस माने टर्नर इन्स्ट्रक्टर. आज आपण क्वालिटी कंट्रोल दर्जा नियंत्रण या विषयाचा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी क्वालिटी कंट्रोल कशा पद्धतीने केले जातं, जुन्या काळी कशा पद्धतीनं जॉब तयार केले जाते याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. म्हणजे काय, दर्जेदार उत्पादन हे वापरण्याच्या उद्देशावर आणि उत्पादन कोण करते यावरती अवलंबून असते. म्हणजेच काय तर एखादी मशीन आपण घ्यायला गेलो तर ती कोणत्या कंपनीची आहे, किती वर्ष टिकेल, त्याच्यावरती ऑपरेशन कोणत्या प्रकारच्या करता येईल या गोष्टीचा आपण विचार करतो आणि ती कशा पद्धतीने चालेल आणि किती किमतीत मिळेल या गोष्टीचा ग्राहक विचार करत असतं. आणि कंपनी त्या ग्राहकाच्या अपेक्षेस उतरून त्या पद्धतीनं वस्तू तयार करण्याचा प्रयत्न करत असते, म्हणजेच दर्जा नियंत्रण करत असते. जुन्या काळी 100-200 अशा प्रमाणात जॉब तयार केले जायचे. 100 म्हणजे जॉबचं उत्पादन, मागणी कमी असल्यामुळं उत्पादन पण कमी होत होतं. पण उत्पादन कमी असल्यामुळं एक पार्ट दुसऱ्या पार्टला सहज बसत असे, त्यामुळं रिजेक्शन नव्हते. पण या सिस्टीममध्ये जुन्या काळी उत्पादनाची मागणी कमी होती, त्यावेळेला इन्स्पेक्शन पद्धत पूर्णपणे अलग करणे हे योग्य नव्हते. नंतर मास प्रोडक्शनला सुरुवात झाली, म्हणजे उत्पादन मोठ्या प्रमाणात उत्पादित करण्यात येऊ लागलं. ते क जोडते वाईट नाही, त्याला क करा. आता परत सांगते. मास प्रोडक्शन, ज्यावेळेला उत्पादनाची मागणी वाढली त्यावेळेला मास प्रोडक्शन चालू झालं. पण मास प्रोडक्शन करत असताना रिजेक्शनच्या प्रमाणात वाढ झाली होती. रिजेक्शनमध्ये वाढ झाली होती. ते रिजेक्शनमध्ये वाढ झाल्यामुळं जॉब रिजेक्ट होऊ लागले. त्याला पर्याय म्हणून प्रिव्हेंटिव्ह इन्स्पेक्शन ही पद्धत अवलंबली गेली. मास प्रोडक्शनमध्ये रिजेक्शनमध्ये वाढ झाल्यानंतर रिजेक्शन कमी करण्यासाठी प्रिव्हेंटिव्ह इन्स्पेक्शन ही पद्धत अवलंबली गेली. प्रिव्हेंटिव्ह इन्स्पेक्शन चालू झाल्यामुळं रिजेक्शनचं प्रमाण कमी आलं. म्हणजे प्रिव्हेंटिव्ह इन्स्पेक्शन होत असल्यामुळं एक जॉब दुसऱ्या जॉबला कोणत्याही रिवर्क न करता हा बसता होऊ लागला आणि रिजेक्शनचं प्रमाण कमी झालं. म्हणजेच रिजेक्शन झिरो झालं. रिजेक्शन झिरो करण्याकरिता इन्स्पेक्शन पद्धत अवलंबली गेली. इन्स्पेक्शन पद्धत अवलंबल्यामुळं रिजेक्शनचं प्रमाण झिरो झालं आणि एक पार्ट दुसऱ्या पार्टला कोणतेही रिवर्क न करता बसता येऊ लागला. त्यामुळे क्वालिटी तयार होऊ लागली, म्हणजेच उत्तम दर्जाचं उत्पादन तयार होऊ लागलं. इन्स्पेक्शनमुळे अपेक्षित व निश्चित असा क्वालिटी तयार होते किंवा दर्जा नियंत्रित होतो. इंडस्ट्रीमध्ये क्वालिटी कंट्रोल हा दर्जाचे नियंत्रण हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. क्वालिटी कंट्रोल करताना दर्जाची सुरुवात ही ग्राहकापासून होते आणि त्याचा शेवट सुद्धा ग्राहकापर्यंत होतो. म्हणून क्वालिटी कंट्रोलमध्ये ग्राहक हा
अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. ग्राहकापासून सुरुवात होते आणि शेवट पण ग्राहकाजवळ होतो. म्हणजेच ग्राहकाच्या मनातील उत्पादकाच्या मनातील महत्त्वाचा घटक हा ग्राहक असतो. दर्जेदार उत्पादन हे वापरण्याच्या उद्देशावर आणि उत्पादन कोण करते यावरती अवलंबून असते. दर्जा नियंत्रणाची बांधणी उत्पादनाच्या खालील स्टेजवर केली जाते. उत्पादनाच्या ह्या स्टेज आहेत, या स्टेजवरती उत्पादनाची बांधणी केली जाते. सर्वात प्रथम युजर आहे, म्हणजेच ग्राहक हा दर्जा नियंत्रणातील सर्वात महत्त्वाचा आणि उपयुक्त घटक असतो. या दर्जा नियंत्रणासाठी काय केलं जातं तर मार्केटिंग, प्रोडक्शन आणि स्पेसिफिकेशन विभाग असतो. मार्केटिंग, प्रोडक्शन अँड स्पेसिफिकेशन विभाग हा काय करतो तर हा विभाग ग्राहकाकडे जातो आणि ग्राहकाकडे जाऊन ग्राहकाच्या सूचना, म्हणजे त्यांचं जे ते करण्यात येणारं उत्पादन याच्याबद्दल माहिती देतो आणि ग्राहकाकडून सूचना घेतो आणि सूचना घेतल्यानंतर त्या सूचना ह्या पूर्ण माहिती घेऊन, त्या सूचनांची माहिती घेऊन उत्पादनाच्या बाबतीत बदल घडवून त्यासाठी कॉन्फरन्स बोलवून दर्जा नियंत्रणाला योग्य सूचना दिल्या जातात. आणि हीच दर्जा नियंत्रणाची पहिली पायरी असते. म्हणजेच काय केलं जातं की मार्केटिंग, प्रोडक्शन आणि स्पेसिफिकेशन विभाग असतो, तो ग्राहकाकडे जातो, उत्पादनाबद्दल माहिती देतो, ग्राहकाकडून प्रश्न घेतो, ग्राहकाची अपेक्षा विचारतो आणि त्याच्यानंतर मार्केटिंग प्रोडक्शन विभाग हे दर्जा नियंत्रणासाठी कॉन्फरन्स बोलवून योग्य त्या सूचना देतो. ही दर्जा नियंत्रणाची पहिली पायरी आहे. तर उत्पादनाचे वर्गीकरण हीच दर्जा नियंत्रणाची पहिली पायरी आहे. म्हणजे उत्पादनाचे वर्गीकरण कोणत्या स्टेजला केले जाते तर हे मार्केटिंग आणि प्रोडक्शन डिपार्टमेंट किंवा प्रोडक्शन स्पेसिफिकेशन हा जो विभाग आहे तो ग्राहकाकडे जाऊन ग्राहकाच्या सूचना घेतो आणि कॉन्फरन्स बोलवून त्याच्यामध्ये काय नवीन बदल घडायचे आहेत त्या सूचना देतो. हेच उत्पादनाचं वर्गीकरण केलं जातं. ही याची पहिली स्टेप आहे. आता त्याच्यानंतरची दुसरी स्टेप आहे ती डिझाईन आणि टेक्निकल स्पेसिफिकेशन. मार्केटिंग विभाग या सूचना ग्राहकाला अपेक्षित असलेलं उत्पादन आणि त्याच्यामध्ये जे बदल घडवायचे आहेत त्या सूचना डिझाईन आणि टेक्निकल स्पेसिफिकेशन विभागाला देतं. डिझाईन आणि टेक्निकल स्पेसिफिकेशन विभागाला दिल्यानंतर त्यामध्ये उत्पादनाचे वर्गीकरण आणि तांत्रिक वर्गीकरण याचा बाह्य मध्य म्हणजे दर्जाची दुसरी पायरी असते. उत्पादनाचे वर्गीकरण आणि तांत्रिक वर्गीकरण याचा बाह्य मध्य म्हणजे उत्पादनाची दुसरी पायरी असते. तांत्रिक वर्गीकरण या विभागामध्ये केलं जातं. त्याच्यामध्ये उत्पादक सेवा भाग आणि उत्पादन विभागाच्या कुशल एक्सपर्टकडून उत्पादनाचे तांत्रिक वर्गीकरण केले जाते. म्हणजे उत्पादक सेवा भाग आणि उत्पादन विभागाचा कुशल एक्सपर्ट असतात, त्यांच्याकडून उत्पादनाचे तांत्रिक वर्गीकरण केले जाते. आता हे उत्पादनाचे वर्गीकरण आणि तांत्रिक वर्गीकरण याचा बाह्य मध्य म्हणजे क्वालिटी कंट्रोलची किंवा दर्जा नियंत्रणाची दुसरी पायरी असते.
आता हा विभाग काय करतो, यांनी दिलेल्या सूचनेनुसार टेक्निकल स्पेसिफिकेशन तयार करून डिझाईन तयार करतो, ड्रॉइंग तयार करतो आणि ड्रॉइंग तयार करून हे या पद्धतीनं आपल्याला उत्पादन तयार करायचं आहे असं हे दिलेलं टेक्निकल स्पेसिफिकेशन आणि डिझाईन किंवा ड्रॉइंग हे परचेस आणि मटेरियल कंपोनंट विभागाला दिलं जातं. हा विभाग काय करतो, डिझाईन अँड टेक्निकल स्पेसिफिकेशन विभागाकडून आलेलं ड्रॉइंग याच्यानुसार कोणत्या प्रकारचं मटेरियल लागणार आहे, कंपोनंट कुठले लागणार आहेत, याचं परीक्षण करून याची माहिती घेऊन हा खरेदी करतो. म्हणजेच जॉबला उत्पादन तयार होण्यासाठी लागणारं मटेरियल, डिझाईनप्रमाणे मटेरियल आणि कंपोनंट खरेदी करण्याचं कार्य या परचेस मटेरियल आणि कंपोनंट विभागाकडून केलं जातं. हे थर्ड स्टेप येते, याची तिसरी पायरी येते. हे परचेस मटेरियल आणि कंपोनंट विभाग हे डिझाईन आणि मटेरियल हे प्रोडक्शन विभागाला देतं. म्हणजेच मटेरियल मॅन पॉवर आणि मटेरियल खरेदी करून आणि डिझाईन देऊन हे प्रोडक्शन विभागाला पुरवलं जातं. प्रोडक्शन विभाग काय करतो, डिझाईनप्रमाणे ड्रॉइंग तयार करतो, डिझाईनप्रमाणे माल उत्पादित करतो आणि उत्पादित केलेला माल हा तो योग्य आहे की नाही याची तपासणी केली जाते, त्याची मोजणी केली जाते, तो सुनिश्चित आहे याची खात्री करून तो पॅक केला जातो आणि पॅक करून तो युजरला म्हणजेच उत्पादकाला पाठवला जातो. ह्याच पद्धतीनं क्वालिटी नियंत्रण केलं जातं किंवा दर्जाचं नियंत्रण केलं जातं. दर्जा नियंत्रणाची सुरुवात ही ग्राहकापासून होते आणि ही ग्राहकापाशी शेवट होतो. याचा म्हणजे सुरुवात आणि शेवट हे ग्राहकापाशी होतं. त्यामुळं क्वालिटी कंट्रोल होतं किंवा दर्जाचं नियंत्रण होतं. हा लेसन आवडला असल्यास तुम्ही लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.